चिन्ह जे आहे मिळेल ते तुम्हाला तिथं पोहोचावं लागेल. हे परिस्थिती फक्त या भागात नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की सगळ्या काही स्वायत्त संस्था आहेत, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलावं, त्यांच्याशी हितगुज करावं, त्यांचं मार्गदर्शन द्यावं आणि यासाठी आजची सभा आयोजित केली. या सभेसाठी उपस्थित भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी बाळामामा म्हात्रे, जिल्ह्याचे अध्यक्ष काशीनाथजी पाटील साहेब, भिवंडी पालघर विभागीय अध्यक्षा की त्यांच्यावर आता 2 जिल्ह्याची जबाबदारी दिली, ते आमच्या विद्याताई वेखंडे आणि ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन आता आपल्या जिल्ह्याला नवीन रणरागिणी मिळाल्या त्या डॉक्टर रुपालीताई कराळे. व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1978 सालापासूनचा काम करणारा, पवार साहेबांच्या विचाराच्या बरोबर राहणारा स्वर्गीय विठ्ठलदादा काळे, स्वर्गीय पाशी देशमुख, स्वर्गीय सोनूभाऊ बसवंत साहेब, स्वर्गीय मनाबरोबर साहेब यांच्यासोबत काम केलेली सर्व मान्यवरांना आज व्यासपीठावर घेतलेलं आहे. त्याचं एकमेव कारण आहे की आदरणीय पवार साहेबांनी लावलेलं रोपटं ते वटवृक्षात झालं. म्हणजे बाप काबाड कष्ट करून घर सजवतो, मोठं करतो, पोरांना शिकवतो, त्यांना मार्गी लावतो. तशाच प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांनी निर्मिती केली. सर्व काही अजितदादाला पवार साहेबांनी दिलं. 2-2 वेळा पहाटेची शपथ घेऊन गद्दारी केली आणि त्याच अजितदादांनी आमच्या काकाच्या, त्यांच्या काकाच्या म्हणजे पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा पाप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि मग त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही सभा आहे. खरं म्हणजे अजितदादांना पवार साहेबांनी काय दिलं नाही. 3 वेळा उपमुख्यमंत्री पद, तरी या वयात 84व्या वर्षी पवार साहेबांना काठी टेकून लोक हातात हात धरून या ठिकाणी फिरावं लागतं. आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की मधल्या काळात मामा मी काय कारणास्तव की माझ्या चुकीमुळे मी गेलो, मी लोकांची दिलगिरी व्यक्त केली आणि पुन्हा सन्मानाने मला पक्षात या ठिकाणी घेतलं. ते का तर मी माझ्या काकाचं ऐकलं म्हणून मी या ठिकाणी बोलतो. आणि अजित पवार सारखा त्यांनी काकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने म्हणजे आम्ही गाड्या पाठवल्या नाही, काय नाही. मामा तुम्हाला मी फोन केला, विद्याताईंनी परवा आम्ही मीटिंग घेतली, आम्ही सांगितलं की आपण कार्यकर्त्यांना फोनवर बोलून आपण त्यांच्याशी हितगुज करू की पवार साहेबांवर निष्ठा असणारे किती कार्यकर्ते, किती जुनी मंडळी आपल्याकडे आहे. आज 4 मजले चढून माझे बंधू दलाल, एक वय वर्ष 88, बरोबर साहेबांचे सहकारी आमचे भाई काठी टेकत आले. ही सर्व जुनी मंडळी, आमचे सीताराम मामा असतील, उद्धव मामा असतील, आमचे मारुती मामा असतील, किती लोकांची नावं देऊ, आमचे अनंत काका असतील, ही सर्व मंडळी 4 जिने चढून पवार साहेबांवर निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या त्या ठिकाणी मागं बसलेल्या आमच्या बऱ्याचशा आदिवासी बांधव आले की त्यांना पाण्याची गरज आहे, त्यांना पाणी पाहिजे, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जातो. म्हणून बरोबर साहेबांवर निष्ठा, खाडेदादावर असलेली निष्ठा, सोनूभाऊवर असलेली निष्ठा आणि पवार साहेबांवर असलेली निष्ठा दाखवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेला आहे. आज पक्ष फोडण्याचं काम हे कोण करते? हे भाजपची आहे, हे भाजप करते. आज प्रथम प्रयोग केला तो शिवसेनेवर, तो यशस्वी झाला आणि दुसरा प्रयोग केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि तिसरा प्रयोग आता काँग्रेसवर पण करतील.
आणि म्हणून आताच आपण या ठिकाणी सावध झालं पाहिजे. जेवढे हे पक्ष भाजपवाले फोडतील तेवढे हे रसातळाला झालं गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मतदार आता आम्हा वाट बघतोय. आता खूप खूप काही कार्यक्रम करतात भाजपवाले, गाव चलो, घर चलो, आमका चलो, तमका चलो. पण लोकसभेला यांचा कार्यक्रम होईल. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच बोलतो, आता आपल्याला शरदचंद्रजी पवार साहेब नाव घ्यायला बरं वाटतंय. झेंडा कुठला असो, दांडा कुठला असो, पक्षाचं नाव काय असेल, पण तू आमच्याकडे पवार साहेब आहेत. हाच आमचा पक्ष, हाच आमचा झेंडा आणि हाच आमचा दांडा. आणि म्हणून आज आव्हाड साहेबांनी मला बोलले की मी येतो कार्यक्रमाला, परंतु आपण बघितलं असेल तर काल निर्भय बनो की पत्रकार निखिल वागले, ज्येष्ठ विश्लेषक विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निर्भय बनोची यात्रा काढली या भाजपच्या खोटेपणा उघड करण्यासाठी. आणि ज्या ज्या ठिकाणी सभा होते त्या त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो. आणि म्हणून यांची सभा उचलण्याचं काम या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं. आणि काल त्यांच्या गाडीवर लाठी हल्ला झाला, दगडफेक झाली, तर तरी सुद्धा या मंडळींनी ती सभा घेतली आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे ती सभा झाली. संपूर्ण मराठी चॅनलने ती सभा दाखवली. आणि आता यांचा बुरका टराटर पाडण्याचं काम या ठिकाणी आता जनता करणार आहे. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची अनेक आठवणी या ठिकाणी सांगितल्या. मुद्दाम आमचे बबन दादा असतील, या सर्व जुन्या मंडळींना बोलायला सांगितलंय की त्यांनी त्यांच्या सोबत, त्यांच्याबरोबर त्यांचं जवळून काम त्या ठिकाणी तारुण्यात या ठिकाणी बघितलेलं आहे. आज माझा आदिवासी समाज सुद्धा बहुसंख्य या ठिकाणी आलाय. त्याचं एकमेव कारण, आज आदिवासींसाठी 9% स्वतंत्र बजेट जर कोणी निर्माण करून दिलं असेल तर आदिवासी साठी तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 1993 साली मुख्यमंत्री असताना आदिवासींसाठी, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या 9% बजेट दिला. आणि म्हणून आमचे आज खेडेपाड्यात आमची वीज पोडली, रस्ते पोचले, पाणी यायला लागले. हे याचं एकमेव वाली आपले होते ते आदरणीय पवार साहेब. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तो शेतकरी वर्ग जो तेव्हा खुश होता की देशाचे कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटीची देशात पहिल्यांदा आणि या पुढे नाही न भूतो न भविष्याचा निर्णय घेतला. आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. आदरणीय पवार साहेबांनी आमचा तालुका आदिवासी तालुका आहे. या तालुक्यात आमची मुलं शिकली पाहिजे. 12वी नंतर तर इथं शिक्षण नव्हतं. आणि म्हणून पवार साहेबांनी या तालुक्याला एक पहिल्यांदा कॉलेज दिलं आणि त्या कॉलेजला नाव देण्याचं काम पवार साहेबांनी, पैसे पण त्या कॉलेजला उभा करण्यात दिले. आणि सोनूभाऊंचं नाव द्या हे त्यांनी सांगितलं ना. आज सोनूभाऊ बसवून त्या कॉलेजमधून अनेक विद्यार्थी तयार होऊन या ठिकाणी पुढे जात आहेत. आणि म्हणून ज्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात ठेवला, आशीर्वाद दिला का तो खूप मोठा होतो. माझ्या वडिलांच्या डोक्यावर 4 वेळा हात ठेवला, 4 वेळा आमदार झाले. माझ्या डोक्यावर ठेवला पण मी मध्ये कुठतरी गडबडलो, बाहेर गेलो. आणि मग दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला. बिनकामाचा आळशी माणूस आहे, तुम्हीच त्याला निवडून दिला. कधी त्याला पक्षाचं राष्ट्रवादी देणं घेणं नाही. त्याचं काम एकच, 20 वर्ष लोकांनी निवडून दिलं. एकही महत्वाचा प्रकल्प दौलतरावांनी सांगाव का हा प्रकल्प निवडून आणला, एक हा प्रकल्प मी केला. आज तुम्ही मला 5 वर्ष संधी दिली. 385 गावांची भावनी योजनेला आपण या ठिकाणी काम सुरू आहे. आज अनुडी हायब्रिड सारखे, मग आपण सातगाव पासून डोळकामला जा, किनवलीला जा, चोंड्याला जा, कुठं पण जा, माझ्या काळात 700 कोटीचे रस्ते आपण त्या ठिकाणी करून आले. आज प्रशासकीय इमारत असेल, विविध प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत. पण कोणत्याही कामाला त्यांनी निधी या 5 वर्षात आणलेला नाही. आणि जाहिरात काय करतो आमदार, 264 का 65 कोटी आणले. मग आपल्या तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीला पैसा आणला, अपूर्ण असलेल्या बस पोर्टला पैसा आणला, क्रीडा संकुलाला पैसा आणला, धनकचरा प्रकल्पाला पैसा आणला. की आपल्या तालुक्याची मुलं शिकली पाहिजे, त्यांना डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेजला पैसा आणला, मेडिकल कॉलेजला पैसा आणला.
एकालाही पैसा आणला नाही. पैसा कुठला आणला तर त्याचा पिये यादी देईल, पोरगा यादी देईल, पुतण्या यादी देईल. तर जी रस्ते झाले त्याच्यावरच काम करायची आणि पैसे बोगस पैसे करायचे. आज वाड्या भागात त्याच्या पियेने हायतोच मांडलेला आहे. झालेल्याच कामावर अनेक कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला आणि म्हणून धंदा मांडलेला आता तिकडे. पुतण्या एकीकडं, पोरगा एकीकडं, पिये एकीकडं, तो एकीकडं. 5% द्या, 60% द्या आणि वसुली सुरू त्या ठिकाणी केलेली आहे. आणि याच्यात त्यांना कमी पडला का काय विद्याताई? आता पुतण्याने त्याच्या अख्खा महामंडळ विकून काढला. कोणताही रुपयाचा भात खरेदी न करता 1.5-2 कोटीचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या सोसायटीचा झाला. अरे भात खाला पोती पण काढली, म्हणजे खायचा तरी किती, आणि म्हणून पोट वाजत चाललाय. पण निवडणुकीच्या टायमात तुम्ही बघितलं असेल, तुम्हीच त्याला प्रचाराला फिरत होते. लाल पिवले निळे ते जसे बाबा सांगतील तसे कपडे घालायचे, इथं आठभर गंडा बांधायचा आणि झोळी पसरायची. कोणी 100 रुपये टाकायचे, कोणी 500 रुपये टाका, 1000 रुपये. म्हणजे निवडणुकीत भीक मागितली आणि त्याला तुम्ही निवडून दिला. आता 5 वर्षात आता दारासमोर 5-5 गाड्या आहेत. तुम्ही तर प्रॉपर्टी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज या ठिकाणी आपण बघतोय की माझ्या बापाची, माझ्या वडिलांची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती 1 इंच माझ्याकडे जमीन नाही. जे आमदार व्हायचे आणि भूमिहीन होते, आता काळूमध्ये काय, शाहीमध्ये काय, मुंबरीमध्ये काय, यांनी जमिनी खरेदी करून गेल्या का तर तिथं प्रकल्प येतो, त्याचा 5 पटाने पैसा मिळतो. आणि म्हणून अशा बिनकामी आळशी माणसाला त्याचं एकच काम असतंय, अर्धा बोला अर्धा चुका, संध्याकाळी काम ओके. आणि म्हणून अशा नेतृत्वाला माझ्या चुकीमुळे तुम्ही त्याला निवडून दिलं. त्याच्यामुळं सुबह का बोला शाम को वापस आए तो उसे बोला नाही करते, असा करून तुम्ही माझा स्वीकार केला. त्याच्यामुळे मामा, शहापूर विधानसभा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेब आपली जी निशाणी असेल ती. कारण आपल्याला माहित आहे की शिवसेना सुद्धा असाच झालं आणि उद्धव ठाकरे साहेबांना मशाल भेटली, 10 मिनिटात मशाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्यामुळे आपली निशाणी काय आहे त्या विषयाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब आणि इंदिरा काँग्रेस पार्टी, वंचित असेल, अजून काय आपले मित्रपक्ष असतील, यांना एकत्र घेऊन आपल्याला या लोकसभा विधानसभा मतदारसंघात आपल्याला काम करायचं आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका असेल, मजूर फेडरेशन निवडणुका असेल, जिल्हा परिषदची निवडणुका असेल, पंचायत समिती निवडणुका असेल, त्या आपण 3 पक्ष 4 पक्ष एक दिलाने महाविकास आघाडीतून या ठिकाणी आपण काम केलं तर या तालुक्यात एकही ग्रामपंचायत यांची येणार नाही. अशा प्रकारचं या तालुक्यातील जनता आता भडकलेली आहे. आणि म्हणून या सरकारच्या काळात आता दिवसा लाईव्ह मध्ये पोलीस स्टेशनमध्ये हे भाजपवाले मुर्दा पाडण्याचं काम, खून करण्याचं काम या ठिकाणी करतायत. आणि म्हणून या देशामधून संपूर्ण शेतकऱ्यांनी मनाशी ठरवलेलं आहे, कामगारांनी मनाशी ठरवलेलं आहे, युवकांनी मनाशी ठरवलेलं आहे, महिलांनी मनाशी ठरवलं आहे की भाजप आणि भाजपनी सरकार या देशातून घालवायचं आहे. त्यासाठी निर्भय बनू हे एक कार्यक्रम आपल्या तालुक्यात आपण विद्याताई घेऊ आणि या भाजपचा जो बुरखा आहे तो टनाटन पाडण्याचं काम त्यांना या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून आज आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की कोणालाही मी गाडी दिली नाही, फक्त 2 दिवस घरी बसून सर्वांनाच फोन केले, काय कायना मेसेज केले, नंदू शेठला मेसेज केला, सर्वांनाच मी व्हॉट्सअपला मेसेज केले, काहींना फोन लागणार त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केले. आमच्या नवीन आता जिल्हा अध्यक्ष झाल्यात रुपालीताई, त्यांच्या मिस्टरांना मी रात्री कॉल केला तर त्यांनी नक्कीच सांगतील का मॅडम या कार्यक्रमाला येतील. आणि आज आव्हाड साहेब येणार होते, परंतु या सरकारच्या विरोधात दिवसात रवल्या मुर्दे पाडण्याचं काम हे सरकार करतंय. आणि म्हणून या सरकारच्या विरोधात आज राज्यपालांना निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जाणार गेले, त्यामुळे ते काय येऊ शकले नाही. तरी सुद्धा ही सभा संपता आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचाराचे मुख्य प्रवक्ते महेश तपाशी साहेब
हे या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून कार्यक्रम संपल्याशिवाय कोणी उठू नये, कारण आपण पवार साहेबांचे निष्ठावंत कार्य